नमस्कार, मी मनीषा's टेस्टी फूडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवूया कोथिंबीर वडी। हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मार्केटमध्ये खूप छान हिरवीगार कोथिंबीर मिळते, तर त्यापासून आज आपण कोथिंबीर वडी बनवूया। त्यासाठी इथे मी घेतले 1 बाउल हिरवीगार कोथिंबीर आहे। छान स्वच्छ धुवून त्याला थोडी सुकवून घ्यायची आणि नंतर बारीक कापून घ्यायची। त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे, इथे मी घेतले चण्याच्या डाळीचं पीठ, बेसन 1 बाउल आणि 2 चमचे तांदूळाचं पीठ घ्यायचं। याने वडी खूप छान होते। त्यानंतर इथे हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय मी, क्रश करून घेतले। लसूण, मिरची आणि जिरं मिक्सरमधून ते घालायचं। थोडा ओवा घालायचा। ओवा मी हातावर थोडा क्रश करून घ्यायचा, ज्याचा छान स्मेल पण येते आणि टेस्ट पण छान येते। थोडं जिरं घालायचं 1 चमचा आणि थोडे तीळ। इथे तीळ मी भाजलेले घेतले आहे, थोडे फ्राय करून घेतले आहे। तीळ तसे पण घेतले तरी चालेल। अर्धा चमचा हळद घेतली। इथे लाल तिखट तुम्ही नाही घातलं तरी चालेल, कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची चा ठेचा घातलेला आहे, पण थोडा रंग यायसाठी थोडा लाल तिखट पण घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे थंड तेल घालायचं आहे, म्हणजे वडी छान कुरकुरीत होणार। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोरड्याच अगोदर। आता इथे आपल्याला पहिल्यांदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं असं एकजीव होणार। हे पाणी आपल्याला एकदम कमी वापरायचं आहे, अगदी थोडं 2 चमचे असं पाणी थोडं घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। अशा प्रकारे आपला आता घट्ट गोळा बनवून तयार आहे। त्याच्यात आपल्याला छोटासा हाताला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे लांबसर असे थोडे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आणखी एक बनवते। थोडं असं लांब करून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहे आणि हे वाफायला ठेवायचे। आता इथे गॅसवर मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपल्याला आपण केलेले रोल बॉईल करून घ्यायचे, वाफवून घ्यायचे आहे। तर याच्यामध्ये मी चाळणी ठेवते, याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये पण वाफवून घेऊ शकता। याच्यामध्ये आपल्याला हे असे रोल ठेवायचे, थोड्या अंतराने असे ठेवायचे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर। त्याला मी झाकून ठेवते। आता 10-15 मिनिट झालेले आहे। आता मी झाकण काढते, आपण बघूया रोल व्यवस्थित वाफवले का ते। व्यवस्थित वाफवून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता गॅस बंद करते, हे रोल आपण थंड करून घेऊया। आता आपले रोल व्यवस्थित वाफवून तयार आहे आणि थंड पण झालेले आहे। आता याला कापून घ्यायचं आहे। आता तुम्ही छोट्या मोठ्या किंवा जाड पातळ जसे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता। आता आपल्या वड्या बनवून तयार आहे, आता आपण तळून घेऊया। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातले। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण वडी तळून घ्यायची आहे। तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, इथे मी डीप फ्राय करते। तर आपली वडी व्यवस्थित फ्राय होत आहे। आणखी 2 मिनिट याला
थोडं फ्राय करून घ्यायचं, थोडा रंग बदलेपर्यंत, आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तर आपली वडी व्यवस्थित तळून झालेली आहे बघा, बघू शकता खूप छान फ्राय झालेली आहे. आता मी काढून घेते. आणखी दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया. कढईमध्ये मावेल तेलामध्ये तेवढ्या सोडायच्या. खूप छान होतात, अगदी कुरकुरीत होतात. नक्की ट्राय करा. आपल्या या वड्या पण व्यवस्थित तळून झालेल्या आहे. आपली कोथिंबीर वडी बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.